महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 15 मधून राष्ट्रवादी अजितदादा गटाची निर्णायक एंट्री। वसीम मुन्ना नायकवडी, नीता थोरात व आनंद परांजबे यांची उमेदवारीसाठी जोरदार मागणी। भव्य बाईक रॅलीतून शक्ती प्रदर्शन। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 15 मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट यांच्याकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी जोरदार ताकद दाखवून दिली आहे। प्रभाग 15 मधून वसीम मुन्ना नायकवडी उपाध्यक्ष, सांगली शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सामाजिक कार्यकर्त्या नीता वीरेंद्र थोरात तसेच माजी नगरसेवक भालचंद्र उर्फ आनंद परांजबे, संस्थापक अभिनव शिक्षण संकुल यांनी अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटकडे उमेदवारीची मागणी केली आहे व मुलाखत या उमेदवारी मागणीच्या निमित्ताने प्रभाग 15 मध्ये आज जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले। सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट तिन्ही उमेदवार यांनी गारपीर येथे जाऊन नारळ फोडून दर्शन घेतले। त्यानंतर समर्थक, कार्यकर्ते आणि नागरिकांसह भव्य बाईक रॅली काढण्यात आली। ही बाईक रॅली प्रभाग क्रमांक 15 मधून मार्केट यार्ड या प्रमुख मार्गावरून काढण्यात आली। रॅली दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हाचा जयघोष, ढोल ताशांचा घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह संपूर्ण परिसरात दिसून आला। रॅलीच्या मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवारीसाठी पुढे आलेल्या नेत्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले। अनेक ठिकाणी फुलांची उधळण करत शुभेच्छा देण्यात आल्या। यामुळे प्रभाग 15 मध्ये राष्ट्रवादी अजितदादा गटाची संघटनात्मक ताकद आणि जनसमर्थन स्पष्टपणे दिसून आले। विशेष म्हणजे वीरेंद्र थोरात यांची खंबीर व सक्रिय साथ या उमेदवारीला मिळत असल्याने उमेदवारी निश्चित असून विजय देखील राष्ट्रवादी काँग्रेसचाच होणार अशी जोरदार चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। प्रभाग 15 मध्ये सामाजिक काम, संपर्क आणि विकासाच्या मुद्द्यावर या नेत्यांची पकड मजबूत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे। या भव्य शक्ती प्रदर्शनामुळे विरोधी पक्षामध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून येत्या महापालिका निवडणुकीत प्रभाग 15 राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटसाठी अत्यंत महत्त्वाचा व निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे। या घडामोडीमुळे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत। उपस्थित प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिक व महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपले स्वागत आहे। प्रभाग क्रमांक 15 मध्ये इच्छुक उमेदवार आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पक्षात आज मुलाखतीसाठी कार्यकर्त्यांसोबत आणि वाजत गाजत आणि रॅली घेऊन आज मुलाखतीसाठी आलेले आहेत। यांच्याशी चर्चा करू। आता आज आणि आज वाजत गाजत बाईक रॅली आणि फटाके याबद्दल काय मी स्वतः मुलाखतीसाठी आलेलो नाही आहे। मी प्रभाग 15 मधून आमचे उमेदवार वसीम नायकवडी, नीता थोरात आणि आनंद परांजबे या तिघांना घेऊन मी वार्डाचं प्रतिनिधित्व करून या तिघांना घेऊन आणि आमच्या भागातील त्यांना पाठिंबा देणाऱ्या नागरिकांना घेऊन आम्ही आमची भूमिका मांडण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्याकडं उमेदवारीचं तिकीट मागण्यासाठी आम्ही बहुसंख्य येणे आलेलो आहे। आम्हाला आशा आहे की आमचं कार्य आणि आमचं उत्साह बघून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमच्या या तिन्ही उमेदवाराला नक्की उमेदवारी देते। आज तुम्ही या प्रभागामध्ये नागरिकांनी प्रतिसाद मिळत आहे, त्याबद्दल येणारी तुम्हाला काय वाटतंय? प्रभाग 15 मध्ये आम्ही विकास कामं घेऊन लोकांच्या समोर चाललेलो आहे। माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेल्या विशेष निधी म्हणून आम्ही प्रभाग 15चा आमचा एकही नगरसेवक नसताना कायापालट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही जनतेला आवाहन करणार आहे की जर आम्हाला तुम्ही उमेदवारांना आमच्या साथ देऊन निवडून आणलं तर आम्ही पूर्ण वार्डाचा कायापालट करू।
आणि ह्याची मी लोकांना खात्री देतो आणि हेच विजन घेऊन आम्ही विकासाच्या विजनवरच लोकांना परिवर्तन वाढत करा याचं आम्ही त्यांना मागणी करणार आहे. असे रॅली बघून आज विजयाची घोषणा केली आहे. तुम्हाला काय वाटतं? जोपर्यंत विजय होत नाही तोपर्यंत विजय नसतोय. आम्ही कोणत्याही अतिउत्साहात नसणार आहे किंवा गाफील पण राहणार नाही आहे. आम्ही प्रत्येक मतदारांच्या घरात जाऊन आमची भूमिका स्पष्ट करणार आहे आणि त्यांचा पाठिंबा घेणार आहे. आणि नक्की आम्हाला आता जी आमची वाटचाल चाललेली आहे ते आम्हाला चांगली चाललेलं आहे. लोकांचा उत्साह प्रत्येक जाती धर्माच्या प्रत्येक वयाच्या लोकांचा, लहान मुलापासून वयोवृद्ध माणसापर्यंत, महिलांचा, पुरुषांचा आम्हाला जे आहे म्हणजे उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळत आहे. आणि ह्या पाठिंब्याचा आम्हाला विजयात रूपांतर करण्यासाठी जे काही करायला लागेल ते आम्ही सर्व करणार आहे. आणि लोकांच्या प्रत्येक मागणीला आम्ही आमचं कर्तव्य म्हणून त्याचं पूर्ण करणार आहे. आता उमेदवारी अर्ज करायला आलेले आहेत आणि आज कोणत्याही आज असे त्यांची घोषणा गंभीर राहणार नाही आणि इथून पुढे आम्ही काम करणार आहे, कार्य करणार आहे आणि उमेदवारी मतदारच येणार आहे अशी काळजी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब हे विचार घेऊन प्रभाग क्रमांक 15मधून मी वसीम नायकवडी ओबीसी पुरुषमधनं निवडणूक लढत आहे. ओपनमधनं आनंदजी परांजपे साहेब लढत आहेत. ओपन महिलामधनं आमचे ताईसाहेब गीताताई थोरात लढत आहेत. आज जर तुम्ही बघितला तर गरिबांचे जे प्रश्न असतील, सामान्याचे जे अडचणी असतील ते फक्त सांगली जिल्ह्यामध्ये नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सोडवण्याची ताकद असेल तर ते आदरणीय अजितदादा पवार साहेबांमध्ये आहे. अजितदादा पवार साहेबांनी लाडकी बहीण योजना चालू करून आपल्या लाडकी बहिणींना न्याय दिलेला आहे. प्रभाग क्रमांक 15मध्ये आजपर्यंत जे नगरसेवक झाले त्यांनी गेली 20 वर्ष फक्त आजपासूनचा पाऊस पडला, तिथे एकही विकास काम कुठला झालेला नाही. आज प्रभाग क्रमांक 15मध्ये तुम्ही जर बघितला तर ना गटर चांगले आहेत, ना रस्ते आहेत, ना पाण्याची सोय आहे. फक्त पाणी सकाळी 1 तास येतो आणि 1 तास पाणी आल्यामुळे सगळ्यांच्या घरात मोटरी लावली जातात आणि मोटरी लावल्यामुळे गोरगरिबांच्या घरी 2 ते 2.5 हजार रुपये लाईट बिलमध्ये वाढ होतो. आणि हे असल्या अडचणीमुळे आज प्रभागमध्ये काहीतरी बदल हवा आणि प्रभागांना काहीतरी नवीन चेहरा व्हावा म्हणून महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी जे सांगली जिल्ह्यासाठी 50 करोड रुपये दिले होते त्याच्यातलं 5 ते 6 करोड रुपयाचा निधी आमच्या थोरात साहेबांनी प्रभाग क्रमांक 15मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आणि अतिशय उत्तम पद्धतीने त्याचा योग्य ते वापर केलेला आहे. आणि जनता हे मैबाब असते आणि मला प्रभाग क्रमांक 15च्या जनतेवर विश्वास आहे की 100% जनता यावेळी बदल घडवणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पूर्ण पॅनलला जनता निवडून देणार. आणि आदरणीय आमचे लाडके आमदार इद्रिसभाई नायकवडी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि सांगली जिल्ह्याचे आमचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकरजी जगदाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा महानगरपालिकेवर फडकणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच महापौर असणार. अरे एकच वादा, अरे एकच वादा. प्रभाग क्रमांक 15मध्ये तुम्ही माहिती नगरसेवक होऊन गेलेले आहेत. आज तुम्ही प्रभाग क्रमांक 15मध्ये तुम्ही इच्छुक उमेदवार म्हणून राष्ट्रवादी अजितदादा तुम्ही उभं राहत आहे. आज या प्रभागामध्ये गेल्या 5 फेब्रुवारीला या महापालिकाचे त्यावेळी केलेली कामं माझ्या लक्षात आहे. कोणत्याही नगरसेवकांना जी नागरिकांची मतदारांची अपेक्षा होती त्याप्रमाणे कामं केलेली आहेत म्हणून मला विश्वास आहे. तसेच या वॉर्डामध्ये पिण्याच्या पाण्याची आणि ड्रेनेजची फार मोठी अव्यवस्था आहे. लोकांना समाधान नाही. त्या लोकांचं समाधान करण्यासाठी आम्ही सर्व जाती
जे आले सगळ्यांना मदत केलेली आहे. तुम्ही निवडून आल्यानंतर फक्त आश्वासन देणार का विकास करणार? मी निवडून आल्यानंतर आश्वासन देणार का पूर्ण करणार? मी गेल्या 5 ठिकाणी मी जे निवडून आलेलो आहे त्यावेळेला सर्व लोकांना मला त्यांचा विश्वास माझ्यावर आहे. मी काम करणारा कार्यकर्ता आहे आणि गेली अनेक वर्ष मी समाजकारणात आहे, राजकारणात आहे. आज समाजकारणाच्या निमित्ताने मी माझ्या मानवाने शाळाही उभी केलेली आहे. माझ्या शाळेचे मानव विद्यार्थी आहेत. समाज घडवण्याचं काम आम्ही करतो. अशा उत्तम गोष्टीला सर्व नागरिकांनी कैलासमध्ये आता काय उपयोग आहे? अरे कैलास सांग दिली ओके दाजीच आहे की थोडंसं